स्वामींनी आपली काळजी आहे, मग आपण धीर कशासाठी सोडायचा? स्वामींचा उपदेश अंमलात आणायचा आहे फक्त वाडवडिलांच्या मार्गाने जा, म्हणजेच कुळाचार कुळधर्म विसरू नका, अंधश्रद्धाळू होऊ नका, सोळ्याचे ओळ्याचे अवडंबर माजवू नका. जा, तुझे अपराध माफ केले आहेत, यापुढे सावधगिरीने राहा, शेत पिकवून खा, मिळेल त्यात संतुष्ट राहा. पण स्वामींचे दर्शन केव्हा होईल आम्हाला? कुठल्या रूपात होईल आम्हाला? प्रत्यक्ष स्वामींनीच याबाबत म्हटले आहे. डोंगर बोलतील तेव्हा उठेन. डोंगर तर केव्हापासून बोलू लागले आहेत. हिंदुस्थानच्या सीमेनजीकच्या डोंगरावरील तर बॉम्ब आणि गोळ्यांचे आवाज केव्हापासून होऊ लागले आहेत. स्वामी म्हणाले आहेत, पंढरी जळेल तेव्हा उठेन. पंढरी तर जळू लागले आहे. हिंदुस्थानातील कित्येक देवस्थान आगडोंब उसळला आहे, बॉम्बस्फोट झाले आहेत. इतर कित्येक देवस्थाने हिटलिस्टवर आहेत. धर्मावर आक्रमण होत आहेत. धर्माला ग्लानी आलेली आहेच. अंधपातकाचे पोहू चौकडून सुरू आहे. समाजाला कोणी वाली नसल्यासारखी परिस्थिती बळावत चालली आहे. ही परिस्थिती अर्थात बदलली जाणार नाही. धर्मावर होत असलेले आक्रमण थोपवले जाणार नाही. समाजात होत असलेले अंतरण रोखले जाणार नाही. धर्माला जागृती देण्यासाठी नवीन कार्य पुन्हा सुरू होणार. कारण स्वामींनी आपल्यातच आहेत. ते केव्हाही प्रकट होतील आणि समाजाला आणि राष्ट्राला धीर देतील व नेतृत्व देतील. हम किसी से तावेदार नहीं है आणि समाजाला आणि राष्ट्राला धीर देतील. हम किसी के तावेदार नहीं है म्हणत ते राजकर्त्यांच्या थोबाडीची दोंड लगावतील. सरकारात शासनात जबाबदारीच्या ठिकाणी भ्रष्टाचार करणाऱ्या सुंदराबाईने प्रमाणे दूरी करतील. मुलाबाळांच्या नावाने राजकारण करणाऱ्या आणि मुलाबाळांच्या हाती आपल्या कारभाराचा लगाम देणाऱ्या आजही काळात की स्वामी चोळाप्पासारख्या आणि आपल्या 7 जन्माच्या सोबत्याला आपल्यापासून दूर टाकीत सर्वांना संदेश देतील की समाजकारण आणि राजकारण करणाऱ्या प्रत्येकाने आपापली नातीगोती विसरून फक्त समाजाशी आणि राष्ट्राशी आपले नाते ठेवायचे असते. चोळाप्पाद्वारे संदेश देतील की कोणाच्या ऋणात राहू नका, ऋण फेडून टाका. स्वामी प्रकट होतील आणि अंध मुलांना दृष्टी दिली त्याचप्रमाणे डोळे असून आंधळे झालेल्या आपल्या समाजाला नवी दृष्टी देतील. स्वामी प्रकट होतील, राजकारणी त्यांच्या समोर नतमस्तक होतील. राजकारण्यांना सुद्धा स्वामींची धाक राहील आणि अगदी अणोगांधी अपुसक दूर होईल. म्हणूनच आमची निराशा व्हायची नाही. यानंतरचा संस्कार पुढील भागात.